आज या ठिकाणी आपण संतांच्या नामाचं, संतांच्या संगतीचं, संतांच्या दर्शनाचं, संतांच्या प्रसादाचं अनेक माध्यमातून बघा ते आपल्या भाग्य वाटायला आलेलं आहे. त्याचा आपण नंतर का विचार करायचा त्याचं संतांच्या संस्थेचं महत्व होते. म्हणजे समजा काय सांगितलं तर तुझ्या संत संगतीचे काय किंवा या तुझा कारणे वैकुंठ सोडून संत जसं त्या कथेने सांगितलं होतं त्यात फक्त विचारलं की संत संगीत नारायण त्याचप्रमाणे बघा दाबून सुंदर उदाहरण दिलं. म्हणजे एकदा काय झालं वशिष्ठ आणि ऋषभ विश्वामित्र वशिष्ठ आणि विश्वामित्र 14 नंबर श्रीरामाचे गुरु आणि विश्वामित्र गुरु असायचा. मात्र विश्वामित्र कसे होते आपण तर रागीत राग विश्वामित्र रागीत रागे त्यांना भेट करायला वशिष्ठ शांत वगैरे शांत होते. असे बघा ऋषीमुनी असताना एकदा काय झालं विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये वशिष्ठांचं आगमन झालं. दक्षिणेला सांगितलं आहे. मग आता सर्व काही भोजनाचं पूजनाचं सर्व आटोपलं आणि शेवटी काही दक्षिणा द्यायची त्यावेळी दक्षिणा द्यायचा असा विचार विश्वामित्रांनी केला. विश्वामित्रांनी विचार केला काय दक्षिणा येणार भाजी म्हणून विश्वामित्रांनी काय दक्षिणा दिली 7,000 वर्ष तपश्चर्या केल्याचं पुण्य वाढतात. काय दक्षिणा दिली विश्वामित्रांनी वशिष्ठांना वशिष्ठ म्हणे मी आपल्याला काय दक्षिणा अर्पण केली तरी काय म्हणे मी काही जी तपस्या केली किती वर्षाची 7 दिवसाचा शांतीवर किती 60,000 वर्षाच्या विचार किती वय करत असेल तुम्ही या तपस्यावर 60,000 वर्ष वय किती असेल. पहिलं बघा लाख वर्ष बघा लाख माझं मात्र कलियुगाचा महिमा म्हणजे काय झालं पहिले लाख वर्ष पण एक दिवस कमी झाला किती राहिलं 10,000 पुन्हा कमी झालं किती राहिलं 1,000 पुन्हा दिवस कमी झाला किती झालं 100. आता त्याचं पुढे कमी झालं तुम्ही करणं पुढे आलं किती राहील माणसाचं किती 7,000 पुण्य वशिष्ठ ऋषीच्या बघा दक्षिणा म्हणून अर्पण केला. आणि मग त्याच्याने नमस्कार एकमेकाला त्यांनी नमस्कार आणि मग दुसऱ्यात आपल्या आश्रमामध्ये त्यांनी प्रस्ताव केले. बरेच दिवस झाले नंतर पुन्हा विश्वामित्र एक दिवस काय झाले वशिष्ठांच्या आश्रमामध्ये आले. वशिष्ठांच्या आश्रमामध्ये विश्वामित्रांचं आगमन झालं
आणि आपण त्यानंतर ते लोक अगोदर सगळं वाद्य वगैरे वाजून मला स्वागत केलं, पूजन केलं, त्याची होण्याची व्यवस्था केली बघा. आणि पूजनाचं व्यवस्था केली, पूजन केलं. सर्व काही पूजन सोहळा आटपला. आता शेवटी काय द्यायची, पूजनाचं काय करायचं, दक्षिणा द्यायची ना, काय द्यायची, ईश्वराला दक्षिणा द्यायची असतात. आता यांना किती दक्षिणा मिळाली होती बघा, 60,000 तपश्चर्या काही पुण्याची दक्षिणा ऋषी दिवसाने मिळाली होती बघा. मग ऋषीने काय विचार केला, आता मला तुझी दक्षिणा द्यावी का, तुझी दक्षिणा यांना द्यावी, ज्याने आपल्याला 7,000 तपश्चर्या पुण्याची दक्षिणा दिली. आणि म्हणून ऋषीने काय केलं, दक्षिणा म्हणून पुरुषमित्रांना बघा, लक्षात काय कशी दक्षिणा बघा, कशी दक्षिणा दिली, संतांच्या संगतीच्या एका क्षणाचं बघा काय पुण्य बघा, किती संतांच्या संगती एका क्षणात राहतात, एका क्षणामध्ये गेलेलं पुण्य. त्यात आपलं देवाच्या द्वारी विभक्तीनं बरी ते निवृत्तीच्या मंत्र लक्षात आहे. त्याप्रमाणे वशिष्ठांनी संतांच्या संगतीचंही पुण्य बघा, किती या क्षणात पुण्य बघा काय केलं, इच्छा विचारायची अर्पण कर. यायला एवढं तास पुण्य अर्पण करण्याचं विश्वासानंतर राग आला. म्हणजे यांना काय केलं, 6,000 वर्षी पुण्य अर्पण केलं. मातीच्या कोणाला थांबाय जगतो बघा, बरोबर चालू आहे की तेव्हा स्थिती म्हणतात तुमची एक मार्ग होऊ शकते. तसं विचार करा, एका मिनिटामध्ये एक माळ होते, एका मिनिटात एक माळ होते. सर्व जप करा फटाफट फटाफट, एक मंत्र एक म्हणी. घालून काय केलं समजा, जर त्याला मोठ्याने जर केला त्याचं एक पदार्थ तो जर तुम्ही मनात त्या मनात केला त्याचं पुण्य 10 पट वाढवा. त्याच्यापेक्षा ध्यानात जर केला ना, ध्यानात जर केला त्याचं पुण्य 100 पट वाढवा.
संतांच्या निरीक्षणाचं पुण्य बघा, सणाचं पुण्य व्हाय दोन्ही बघा सगळा पुस्तक आपले भांडण करून जायला पण ते कोर्टात द्यायचा हा प्रश्न झाला होता. पहिले भांडणे ब्रह्मदेवा पुढे गेलं ब्रह्मदेव का म्हणजे मी रस्ती भरती तुमच्या माझी माझ्या आत्ता त्यामध्ये तुम्हाला बघू शकत नाही. मग विष्णू भगवान मग तिसरं काय म्हणले मग तो गेलो भगवान शंकराकडे भगवान शंकरा बघा त्यांचं भागवून हे भगवान शंकरांनी सरकारला त्यांचं भाग कसं कुठे आणि म्हणून त्यांनी काय केलं का ब्रह्मदेवाला बोललो कोणा बोलवलं माझ्या ब्रह्मदेवाला बोललो तुम्ही भगवान शंकरा याचं काय भांडणी म्हणजे आहे का त्याचं काय भांडणी आहे पण केलं कृष्णाचं काय म्हणले माझ्या 7,000 वर्षाचं पुण्याआधी कशी काय म्हणताय त्यांच्या संस्थेचं पुण्य मग आदेश देण्यात आला व काय आदेश देण्याचा ठराव विचार होता ठराव काढण्यात आला ठराव प्रभुदेव सांगण्यात आलं मग ठराव झाला काय करा म्हणे एका पाड्यात तुमचं पुण्य टाका एका पाड्यात पुण्य टाका विश्वामित्रांच्या 7,000 वर्ष पुण्य एका पाड्यात टाका म्हणे तुमच्या पाड्यात का टाका निश्चितही म्हणतात म्हणे संध्या संधी एका क्षणाचं पुण्याद्वारे संध्या संधी एका क्षणाचं पुण्यादी म्हणे एक क्षणामध्ये संध्या संधी गेली ना पुण्यादी याला का पुण्य काढण्यात आलं एका सर्वात काय टाकलं विश्वामित्रांच्या एका सर्वात काय टाकलं कोणी करायचं बाहेर पडलं म्हणून म्हणतात करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा पुरीचा दोरा उगवेल पुरीचा दोरा उगवेल म्हणजे जे बघा भक्त या कुंभाच्या निमित्ताने येऊन काय करतायत संत संधी जातात सत्संग करीत आहेत कोणी कथा ऐकतात कोणी भजन पूजन अनेक प्रकारचे बघा कर्म जे भक्त या काय साधन करतात कुणाच्या निमित्ताने ते आपलं अनुष्ठान संपूर्ण करायचं जनसंधी धर्मशाळा बघा नाही का जनसंघ धर्मशाळा ठरला आपण या 2025 मध्ये जे तारखेला त्याला काय नाव जनसंघ धर्मशाळा अंतर्गत जपानुष्ठान आपण किती भाग्यशाली होतो किती भाग्यशाली होतो पण मेरे काय काय कीर्तन आहे एक फळ कीर्तन आहे एक फळ संत मिले फल 4 सद्गुरु मिले अनंत फल हे कवी विचार कवी महाराज यांनी सांगितले अशा रीतीने बघा संतांनी संगत आपण समाज प्राप्त जाईल तुम्ही बघा पुण्य प्रथम पुण्य कोणी केला तर जन्म मायाला नेमकं नाही माता पिढी आपल्या केला असेल त्या पुण्याला संयोग झाला किंवा की बघा संत धन्य अर्पण देतात आपले येतात धन्य दाता पिता
म्हणून जेवढे उपस्थिती ना महास्वामीनाथं भक्तगुरु दाखवलं जेवढे रुपये सर्वांकडे आपण सर्व अभिनंदन आहे. तर आपण सर्वप्रथम कोणाचं अभिनंदन करूया. तुम्हाला सर्वांना ज्या माताने जन्म दिला त्या सर्व माता पित्यांचं जरा जोर चालून आता सर्व तीर्थाचा राजा प्रयागराज होता. सर्व ज्योतिर्लिंगाचा राजा पूर्णराज तसा प्रयागराज आणि बघा बघा आणि सर्व तीर्थाचं बघा बघा कोणामुळे उमेदवार सर्व काय तर तिचा फळकोणा सर्व जेव्हा संत संत आपण मी बघितला ना तो स्वतः संतांच्या दर्शनाचं काय फळ म्हणतं की नाही हा बघा आपण मुद्दा लक्षात घेऊ. आपलं हे शेर थोडं झोपलं पाहिजे काय की नाही. तो नाथ माझ्या भागात मध्ये वर्णन करत होता की जो भक्त जो शिष्य संतांचं दर्शन प्रेमाने सद्भावनेने श्रद्धेने केलं सन्मानाने आदराने करू त्याला कोणतं पुण्य प्राप्त होतं याच्यामुळे पण नाथना बाबाकडून केल्यावर तेव्हा तुम्ही जे ऐका संत नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की जो आदराने संतांना नमस्कार करतो वंदन करतो त्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर सकळ कीर्ती तोची नाला जप तपादी फळे तोची राहिला सर्व पूजांची सार तोची पावला जेणे साधू मंदिला सन्माने जेणे सद्गुरूंचं सन्मानाने आदराने प्रेमाने वंदन केलं तर त्याला कोणतं फळ मिळतं. सकळ तीर्थी तोची नाला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य त्याला मिळतं. जप तपादी फळे तोची पावला सर्व जप केल्याचं पुण्य त्याला मिळतं. सर्व अध्याय क्रमांक 11 वही क्रमांक 1200 त्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेलं सकळ तीर्थी तोची नाला जप तपादी फळे तोची राहिला सर्व पूजांचे सार तोची पावला ज्याने साधू मंदिला सन्मान साधूंचं सद्गुरूंचं ज्यांनी सन्मानाने वंदन केलं त्याला सर्व पूजा पाठाचं जप तपाचं फळ प्राप्त होतं. धन्यवाद. हा भागवत कोणाचा आहे. श्री सार्थ एकनाथी भागवत सार्थ एकनाथी भागवत हा भागवत काशीच्या पंडितांनी पुढे फेकला होता गंगामध्ये गंगेमध्ये असतात गंगेमध्ये फेकल्यानंतर काय झालं होतं फेकलेला भागवत गंगा मातेने गंगा देवीने त्याचा पकडला कॅच केला आणि आपल्या मस्तकावर धारण केलं. हाय मग या भागवताचा लक्षात घ्या म्हणजे ज्या पंडितांनी भगवानचा प्रत्येक गेला होता त्याच पंडितांनी या भागवताची मिरवणूक हातीवर काशीमाला काढलं आता निर्णय आणि या भागवताच्या आधार किती आहे 11 आणि नवीन किती आहे 1200 बघा 1200 मध्ये बघा वर्णन केलं बरं का मध्ये 11 विनवर 1200 श्लोक नंबर 41 किती बघा 41 बघा श्लोक नंबर आहे आणि त्या श्लोकामध्ये काय म्हणतायत नाथ महाराजांनी आणि माझ्या मूर्तीची स्थापना करण्याविषयी पूर्ण श्रद्धा बाळगणे मार्ग. जर आपल्याला मूर्ती स्थापना करायची असेल ना तर पूर्ण आपली श्रद्धा असते व्यवहाराच्या त्या मूर्तीमध्ये कोण आहे बघून त्याची स्थापना करतो त्या देवाची फुलांची बाग फळझाडांच्या मळा खेळण्याची मैदाने मंदिर बांधणे माझ्या नावाने नगर
नगर वसविणे इत्यादी करण्याचे स्वतःला सामर्थ्य असल्यास स्वतः करण्यावरती नसल्यास अनेकांच्या सहकार्य करायचे बघा. हा उद्योग करायचा बघा, कोणता उद्योग करायचा म्हणून म्हणतो स्मार्ट सिटीचा प्रकार काय काय करायचं. मुलांची बाग म्हणजे गार्डन, खेळण्याचं म्हणजे खेळण्याचे सांद्र, मंदिर होते बस मंदिर बांधायचं किंवा नगर बसवायचं आणि इत्यादी बघा. करण्याचे सामर्थ्य असल्यास स्वतः करायचं, जे नसल्यास त्याने मी 4-5 जण मिळून काय करते की ग्रुप करते. नाशिकचे आता आम्ही बघतो परवाने ग्रुप काय करावं त्याचं काही एक नाशिकमध्ये कार्यक्रम करायला आम्ही सांगतो. टीर काढणे म्हणजे सफाईचं नियोजन लावणे, सारवणे, शाळा काढणे, चित्र रांगोळ्या काढणे, यांच्या योगाने जास्त भक्तीने सर्व भावनेने माझ्या निवासस्थानाला स्वीकार होता. जिथं मंदिर असतं ना त्या मंदिराचं पण सरकार करायचं, सगळं आपण सगळं करायचं. मानीपणा न करणे म्हणजे मान घ्यायचा नाही, दामीपणा ठेवायचा नाही. आपण केलेल्या धर्माच्या आपल्या मुखाने कथन करायचं नाही. बरं दीप माळेवर दिवे प्रज्वलित करायचे. आपण तर दीप होता आपला दीप होतो लक्षात घ्या. आपल्या ते सांगितलं निरंजना वाढवायच्या पंचवार आणि ते फुलवायचे. मात्र प्रत्येकाने काय करायचं 2 4 5 10 बघा बाकी वाढवा. आपण स्वतः किंवा दुसऱ्या कोणी मला अर्पण केल्याने त्याला प्रसादा व्यतिरिक्त ग्रहण न करायचं. बघा आपण अर्पण करतो स्वतः खायचं दुसऱ्याला द्यायचं असं. या प्रपंचात आपल्याला जे जे अतिशय इष्ट वाटते ना ते आवडत असेल ते काय देवाला अर्पण करायचं. जे आपल्याला आवडते ना महिन्यामध्ये साडी आवडते, पैठणी साडी म्हणजे ती पण घ्यायची मग काय झाला तर बाबा पैठणी साडी घेऊन राहिला काढल्यावर नसते आवडते देवाला द्या. म्हणजे जेव काय करतं आपल्याला हे करून देत नाही. जे आपल्याला आवडतं ते म्हणजे मला अर्पण करा किती दान करा त्या आम्हाला ते अनंत पटीने फळ देण्यास समर्थ देवार का. ज्याचाही देवकाचं तुम्ही दान करा ना तर नाथ म्हणतात अनंत पटीने त्याला फळ मिळेल. ज्या त्याला नाथपाचा आणि त्या श्लोकामध्ये बघा हा बघा ही मूवी आली बघा किती काय किती मूवी नंबर आहे 1212. काय म्हणता बघा. पूजेचे साहित्य जमून अति आदराने आणि एकाग्रचित्ताने माझी पूजा करीत असतात जर कोणी साधू संत त्यावेळी घरी आला किंवा अतिथी आला बरं का तर त्यावेळी त्याचे स्वागत जर केले नाही बरं का आणि तो तुम्हाला देवाची पूजा का करीत बसला तर जेव्हा म्हणतो की माझी पूजा करीत नाही तर मला लाथा मारतो लक्षात घ्या. म्हणून अतिथी देव हो अत्यंत महत्वाचं बरं का. म्हणजे तुम्ही पूजा करू राहिली पूजा करताना कोणाला समजा आणि अतिथी संत आले जातो आणि तुम्ही पूजेने स्वागत काही पूजन केली असले आधी विचारपूसच केली स्वागत केलं नाही पूजन केलं नाही तर काय मग जे म्हणतात त्यांनी माझा अपमान केला बघा. काय त्यांनी माझा अपमान केला देव म्हणतो मला माझा. त्यांनी स्वागत न करता जर माझ्या पूजेत निमग्न असला तरी माझी पूजा नाही त्यांनी माझा अपमान केला किंवा तुम्हाला त्रास देत आहे असेच मी संस्कार बरं का. तू माझी पूजा करीत देव म्हणतो तुम्हाला त्रास देऊन त्रास बरं का. तिथे बघा महत्व साधू संतांच्या बघा अतिथी पूजा करा. एखाद्या बाईच्या एका मुलाच्या डोक्यावर कोणी लाथा मारला की बरं एकुलते मुलगे एखाद्या बाईला आणि त्या मुलाला एखाद्याने जर लाथा मारच्या डोक्यात मार आणि तुम्ही त्या बाईला पैठणी साडी गेली ती बाई खुश होईल का. एखाद्या बाईच्या एका मुलाला डोक्यात तुम्ही लाथा मारल्या आणि नंतर त्याच्या त्या आईची समजून घालण्यासाठी तिला कुठा पैठणी किंवा बराची साडी बघा बराची साडी बघा रेशमी साडी नेसायला गेली तर तिचा क्रोध शांत होईल का जर तिचा क्रोध शांत होत नाही. तशी बघा एकीकडे माझ्या संतांची उपासना करणे आणि माझ्या मूर्तीची पूजा करणे हे योग्य नाही वाटत. त्याने माझा क्षोभ होतो सेवा होत नाही वर्षात. संत माझ्या अतिशय लाडके असतात वाटतात. जे काय म्हणतात माझे लाडके कोण आहे संत लक्षात. कुणी त्यांची सेवा केली तर मला आनंद होतो बरं का. संतांची सेवा केली पण आनंद होतो देवाला लक्षात. म्हणून देवाचा महिमा संताचा महिमा त्या सेवकाची सर्व मन्नत मी पूर्ण करतो बरं का. जो संत सेवा करतो त्याचं लोकांना पूर्ण करायचं देवाला.
मी आत्मतृप्त असूनही मला संतांची चाळ आहे वाटते. मी जरी आतृप्त असतो तुम्हाला कळत गोडी म्हणतात. हा, संतांची मला चाळ आहे. एक वेळ माझ्या प्रतिमेचे पूजन त्यांनी त्या सोडून तो संतांची सेवा करतो. त्याचे कोटी येते बघा, त्यांनी कोटी येते गेले आणि समजणार लक्षात काय म्हटलं. कोटी यज्ञ केल्याचं फळ संतांची सेवा. तेव्हा संत सेवेत देव म्हणतो काय म्हणतो पुन्हा ऐका का. एक वेळ माझ्या प्रतिमेचे पूजन ध्यान इत्यादी सोडून जेव्हा तो ज्ञान पूजा सोडून संतांनी जो सेवा करतो ना त्याने कोटी यज्ञ केले आहेत असे समजणार का. तुम्ही किती कुठं सांगले आता 3000 कुठं सांगले ते काय कुठं सांगले ना 324 कुंड 324 कुंड 324 कुंड आहे बरं बघतो. मी तर काय सांगितलं महाराजांनी कोटी यज्ञ. अच्छा कोटी यज्ञ हा यज्ञ किती जाते समजा की 330 असे तिथे किती यज्ञ समजा 1000 समजा की 1000 समजा. मग तिथे काय म्हणतात कोटी को लाख नाही किती कोटी यज्ञ कोणी केले संतांची सेवा करणार. संतांची सेवा करते आणि कोटी यज्ञ केले असे म्हणून हे संत बांधव ज्यांना समजलं ना ते संत बांधव कधी बघा मागे पुढे वाचली जेवढं लागलं ते जेवढं काय होतात आपण चालवून आम्ही ना बघा संतांचं म्हणा करतात. जो साधूंना आदराने वंदन. आता ऐका पुढचं मुद्दा ऐका. जो साधूंना आदराने वंदन करतो म्हणजे त्यानं दर्शन घेतो. त्याने सर्व तीर्थात स्नान करते. त्याला सर्व तीर्थात स्नान केलं पुण्य करतो बघा. कोणाला साधूंना संतांचं दर्शन करतो त्याला कोणतं पुण्य मिळतं. एका तीर्थात नाही सर्व तीर्थात स्नान केलं पुण्य. पुढे ऐका बरं का. जप तप इत्यादी साधनाचे फळ त्याला प्राप्त होते. जप तप आणि झाले ना त्याचं बघा पुण्यात कोणाला प्राप्त होतं संतांचं दर्शन केलं. व सर्व प्रकारच्या पूजाविधीचे सारं त्याला प्राप्त होते बरं का. म्हणजे महादेव पूजा असो ब्रह्मदेव कोणती पूजा असो देवीची असो तो पूजाची केलेली सार कोणाला मिळतं संतांना वंदन करणार. मग तिथे माझा मुद्दा बघा या 12 मध्ये नारमाने म्हणलेलं आहे काय म्हणजे सकळ तीर्थे गोष्टी नाना सब तपादी फळे गोष्टी राहिला. तर पूजाचे सारखोची पावला जेणे साधू मंदिरा सन्मान आहे बघा. सामर्थ्य नारदांच्या बाबत मूर्ती म्हणजे माझी जड स्मृतिक आहे पण संत हे माझे प्रत्यक्ष बरं का रूपच आहे बरं का. चेतन रूप आहे. मूर्ती म्हणजे जड म्हणतात भगवंतांना जड. मूर्ती माझ्या जड मूर्ती माझं संत म्हणजे काय चेतन रूप. चैतन्य स्वरूप म्हणजे बघा माझ्या रूपाने जे आहे त्यांची दृढ भावनेने भक्ती केल्या ती मला खात्रीने पोहोचते बरं का. मी जेव्हा तुम्ही खात्री देतो कोणती खात्री देतो तुम्ही संतांची पूजा केली ना मी खात्री काय देतो तुम्हाला काय बघा मिळतं लक्षात काय बघा चॅलेंज केलं माझ्या प्रतिमा उत्तम असल्या तरी त्या कल्पने बनवलेल्या असतात पण संत माझे चालते बोलते पुरुषोत्तम रूप आहे बरोबरच आहेत तेव्हा त्यांची सेवाच उत्तम आहे. संतांची सेवा किती बघा संतांच्या आवडती देवा काय देवाला पण सेवा संत माझ्या प्रतिमा व साधू पुरुष यांच्या सेवेत तत्पर राहण्याने माझा भक्त माझी ज्या प्रकारे भक्ती करतो तो प्रकार मी तुला सांगितलं पाहतो. आता बघा संतांची सेवा दर्शन करायचं काय बघा महिमा आहे. आता बनवलेला आपल्याला तुला पाहिजे आता कितवा 11 श्लोकीत्व आपलं श्लोकीत्व किती करायचं ठीक आहे बघा श्लोकामध्ये आणि गोविंद नंबर किती 12. शेवटचा मत ऐकला काय अनेक प्रकारच्या भौतिक सुखासाठी बिन माणसापुढेही आज लाचारी वाचण्यात त्याला लाज वाटत नाही पण हरिकीर्तनात नाचण्यात मात्र अवश्य त्याची पाय व्यर्थ आहे बरं पण पाय व्यर्थ आहे. जो हरिकीर्तनाचं बंधन मात्र नाही बरं का त्याला प्रेताचे बंधन प्रेताची पाय ते पाय एका निरुपयोगी असतात. अनेक प्रकारच्या भौतिक सहाने ही माणसं पुढे लाचारीने वाकड्या त्याला लाज वाटत नाही
पण हरिकीर्तनात नाचतात मात्र त्याला लाज असतं का त्याची पाय व्यर्थ होते. पुणे क्षेत्रातून यात्रा केली हिंडावे सांगू सकाळी काही लोकांनी कसा हिंडो प्रसाद घ्या तीर्थयात्रा. जरी तुम्हा आपला वेळ गेला असेल मात्र आपलं काय वाया गेलं नाही त्याच्या वेळेला राहिलं नाही. म्हणून सार्थ गेला रे सार्थ गेला म्हणून पुणे क्षेत्रात या प्रयागराजाच्या तीर्थमय का पायी फिरावे संतांच्या समोरावर चालायला का संतांच्या बरोबर चालायचं मला सांग किंवा हरिकीर्तनात नाचायचं कोण नाचायचं हरिकीर्तन. मग आता आपण आपण की आता शेवटी काय करू काय समज नाही आपल्याला तुम्ही कीर्तन करू म्हणजे भजन करूया आणि आता या सांगायच्या सत्राला पहिला दिवस चालतील किती आली 9:38 बरं जास्त वेळ 8 तास झालं चांगलं संभायचं का तुम्ही सुरू केले आणि बघा ज्यांनी माग्यानं प्रसाद देतो ज्यांनी या संदर्भ केल्याप्रमाणे आपली कोणती सेवा ठीक नाश्ता कोणती सेवा त्यांनी आपण केली असे श्री एकनाथ रामदास गणपती संतोष आंबेडकर संदर्भ सेवा सेवका